नमस्कार मित्रांनो, मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली आणि तिच्या बुडाशी आहे पवन चक्की. या पवन चक्कीचं अर्थकारण, या ठिकाणचं राजकारण आणि नेमकं अनेक खून व्हावेत, खंडणी वसूल करावी, इतकं ह्या पवन चक्कीच्या मागं काय दडलंय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. मुंबई तकचे पत्रकार ओंकार यांनी एक मुलाखत घेतली होती, ते पाहिली आणि थोडीशी इतरही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. त्यातून काही गोष्टी निष्पन्न झाल्या, त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय. आपला परिचय आहेच, मी एन के जाधव. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या जो परिसर आहे तो बालाघाटचा परिसर, आणि या ठिकाणी पवन चक्क्या येण्याचं जे मूळ कारण आहे ती त्या ठिकाणची हवा, म्हणजे हवा ज्या वेगानं आणि जितक्या प्रमाणात हवा येते ती पवन चक्कीसाठी अनुकूल आहे. त्या ठिकाणचं स्वच्छ सूर्यप्रकाश हाही अनुकूल आहे आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी पवन चक्क्या येत आहेत. परंतु हे जे वातावरण आहे आणि हा परिसर आहे, हे आज नाही, हे कित्येक वर्षापासून आहे. परंतु मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये जवळपास 300च्या आसपास पवन चक्क्या त्या ठिकाणी उभा झालेल्या आहेत. आता ह्या पवन चक्क्या कोणाच्या आहेत हे प्रथम लक्षात जर घेतलं तर ह्या सर्व पवन चक्क्या राजकीय लोकांच्या मालकीच्या आहेत असं बोललं जाते. आणि मग राजकीय लोकांच्या मालकीच्या या पवन चक्क्या असतील तर त्या निश्चितपणे त्यांच्या मालकीच्या जागेवरती असल्या पाहिजेत. परंतु त्या त्यांच्या मालकीच्या जागेवरच्या नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्याला उभं केलं जातं. जसं टावर आपण उभं करतो तसे ते उभं केलं जातं. त्याची प्रक्रिया तुम्ही समजून घ्या. प्रक्रिया आहे की त्या संबंधित शेतकऱ्याला भेटायचं, त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्या शेतामध्ये ही पवन चक्की उभा करतोय आणि तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळेल. तुमच्या घरून एक आम्ही नोकरीला घेऊ. आणि बीड जिल्ह्यासारखा माग असलेला जिल्हा, ज्या ठिकाणी गरिबीचं प्रमाण भरपूर आहे, ऊसतोड लोकांचा जिल्हा म्हणून तो ओळखला जातो, आणि त्या ठिकाणच्या लोकांना तितकंच जमिनी हलक्या असल्यामुळं एक मुलगा नोकरीला लागतोय, पेमेंट मिळणार आपल्याला, या हिशोबानं ती लोक ती जमीन देतात. आता ही जमिनी ज्या घेतल्या जातात त्याची प्रक्रिया अशी आहे असं ऐकायला मिळतंय की ती जी काही लिखापडी असते ती मराठीत नाही, ती इंग्लिशमध्ये असते. मग त्यावरती शेतकऱ्यांची सही, शेतकऱ्यांच्या संबंधित लोकांची चुलते मालते घेऊन ह्या सगळ्यांच्या सह्या, ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून. आणि मग ह्या जमिनी पूर्णपणे मालकीच्या कायमस्वरूपी करून घ्यायच्या आहेत का, असं काही त्या इंग्लिशमध्ये आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो. सर्वसामान्य लोक असतात, अज्ञानी लोक असतात, अडाणी लोक असतात, त्यांना माहिती नसतं आणि शेवटी पैसा भेटलेला आहे ही आशा असते. आणि मग त्यातून ते उभं केलं जातं. आता ते उभं करायचं म्हटल्याच्या नंतर त्याला वाट आली, म्हणजे मध्ये कुठं राणामध्ये आपण सध्या पाथरीच्या परिसरामध्ये आहोत, आजूबाजूला पवन चक्क्या पण आहेत. तर एका रोडला आपण थांबलोय. तर आतल्या बाजूला ह्या पवन चक्क्या असतात. तिथून त्या पवन चक्कीला जाण्यासाठी ह्या रोडवरून वाट लागते. मग त्या संबंधित शेतकऱ्याला सांगायचं की आम्ही तुम्हाला काही मोबदला देऊ आणि तुम्ही आम्हाला वाट द्या. ही सुरुवातीची भाषा ह्या कंपन्यांची असते. आता कंपनी असते, कंपनी एका विशिष्ट कंपनीची ही पवन चक्की असते, परंतु त्याची मालकी जी आहे त्या राजकीय लोकांची आहे असं बोललं जातं. आणि मग ज्यावेळेस हे स्ट्रक्चर उभा होतं त्यानंतर मात्र त्या लोकांना जो मावेजा आहे तो मोठ्या प्रमाणात मिळत नाही, किंवा मग त्यांच्यावरती अन्याय होतो. आणि ह्या वाटा ज्यांच्या आहेत त्या लोकांना मावेजा नाही भेटला म्हणून त्यांनी सगळे बोलण्याचा प्रयत्न केला किंवा पैसे मागितले तर त्यांना सांगितलं जातं पैसे मिळणार नाहीत, काय करायचे करून घे. जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये ही पवन चक्की उभी राहिली आहे, त्या लोकांच्या जमिनी जप्त केल्या जातात. म्हणजे त्याची पाते फिती मोठी असतील तर मग मोठा परिसर ती व्यापते. जमीन थोडी घेतलेली दाखवलेली असते आणि मग सांगितलं जातं की जमीन जास्त घ्यायची, थोडीच आम्ही वापरणार, बाकी तुम्ही वापरायची असं सांगितलं जातं. पण ते वापरू देत नाहीत. आणि शेतकरी जाब विचारायला गेले तर मग त्यांच्या अर्रे विकली जाते. यांचे काही 18, 19, 20 वर्षाचे पोरं हाताखाली ठेवलेत, जे गुंड प्रवृत्तीनं त्या शेतकऱ्याच्या अंगावरती जातात. आता हे लहान पोरं आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती जर लक्षात घेतली तर ही मुलं हाताला लागतात कशी. त्या ठिकाणची परिस्थिती जर लक्षामध्ये घेतली तर गरिबीतून वाढलेले लोक आहेत, जुने लोक आहेत, ती शेती आपण करून रोजगार काय असेल ते खातात. परंतु नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीला गाडी मिळत असेल, चांगला मोबाईल मिळत असेल, हत्यार मिळत असेल आणि चांगली पेमेंटही मिळत असेल, समाजामध्ये त्या हत्याराच्या माध्यमातून, या धमकावण्याच्या माध्यमातूून एक वजन तयार होते, अशी त्या लोकांची भावना असते, कवळ वय असतं. असे मुलं या सगळ्यामध्ये, ह्या रॅकेटमध्ये ओढली जातात आणि हेच लोक नंतर समाजामध्ये
हे वादंग माजवतात, एक दहशत पसरवतात. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळं वातावरण चाललंय. या मागलं अर्थकारण समजून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही लक्षामध्ये घ्या की मागील 1.5 ते 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी जवळपास 300च्या जवळपास पवनचक्क्या उभ्या राहिल्या असतील. तर यामागं किती मोठं अर्थकारण लपलेलं असेल. बरं नुसतं पवनचक्कीच उभारायची नाहीये, तर बरेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी असे आढळले आहेत की इंग्लिशमध्ये जे सगळे डॉक्युमेंट असतात, शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं सांगायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि मग शेतकरी जर पुन्हा विरोध करू लागले तर हत्यार दाखवून त्यांना भीती दाखवायची. बरेच शेतकऱ्यांच्या तिथं खून झालेत किंवा त्याचा जाब विचारण्यासाठी संतोष देशमुख जाब विचारले, असे जाब विचारणारे काही लोक असतील तर अशा लोकांचे अनेक खून त्या ठिकाणी झालेले आहेत. आता हा खून मसाजोगचा जो खून झाला सरपंचांना संतोषांना देशमुखांचा, तर तो निर्घृण असा होता आणि त्यामुळं याला विरोधकांनी सुद्धा उचललं आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर पडतात. म्हणजे यापूर्वी अनेक खून झालेले आहेत असं माहिती मिळते, असं आपण मीडियामध्ये सुद्धा ऐकतोय. आणि त्या अनुषंगानं आता कराड असतील यांना अटक झाली, त्यांना आता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी भेटलेली आहे, त्यातून काय निष्पन्न व्हायचं होईल. परंतु या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बीडसारख्या जिल्ह्यामध्ये असे उद्योग येणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी अनेक लोक कामाला लागतील तेही गरजेचं आहे. परंतु त्यातून एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांच्यावरती राजकीय लोकांचा वर धास्त आहे आणि त्यामुळे ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे जे मूळ लोक आहेत ह्याला एका चांगल्या अंगानं सुद्धा घेता येऊ शकते की पवनचक्क्या उभारलेल्या त्या ठिकाणी काही कर्मचारी लागतील, काही मुलं आपली लागतील आणि त्यांना प्रोटेक्शन देऊन या चुकीच्या पद्धतीने खड्ड्या वगैरे गोळा होणार नाहीत याचा प्रयत्न केला तर आणखीन तिथं उद्योग येऊ शकतात आणि बीडचं मागासले पण दूर होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने फक्त राजकीय लाभासाठी आणि आर्थिक लाभासाठी, राजकारणामध्ये सुद्धा अर्थ लागतंच, पैसा लागतो, तिची भर करण्यासाठी जरी ह्या पवनचक्क्याचं माध्यम वापरलं जाणार असेल तर बीडसारख्या जिल्ह्यासाठी हे अतिशय चुकीचं होतंय. त्या ठिकाणी आणखीन विकासाची गरज आहे. परंतु तिथले राजकीय लोकच जर अशा पद्धतीनं तिथल्या लोकांना पिळून खाणार असतील तर या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं हित करेल असं सरकार आहे का? मागील 10 वर्षामध्ये फडणवीस एक 2.5 वर्षाचा गॅप सोडला तर आसपास 7.5 वर्ष गृहमंत्री राहिलेत. त्यांच्या काळामध्ये ही मागील 2-3 वर्षामध्ये ह्या पवनचक्क्या वाढल्यात आणि या ठिकाणी दहशत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि मग जर असं होणार असेल तर गृहमंत्रालय काय करते किंवा मग गृहमंत्रालय सुद्धा त्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे. देशामध्ये राज्यामध्ये राज्य एका विकासाच्या दिशेनं चालणं गरजेचं आहे. परंतु जर वेगळ्या मार्गाने अशा पद्धतीने जर दहशतीच्या बेसवरती जर राज्यामध्ये अशी पिळवणूक होणार असेल सर्वसामान्यांची तर मग मात्र या सरकारवरला विश्वास उठतो. आणखी एक गोष्ट होती की बीड जिल्ह्यामध्ये हे जे काही दहशतीचं वातावरण पसरवणारे लोक आहेत ते कोण आहेत? तर त्यात मॅक्झिमम लोक हे वंजारी समाजाचे सापडतात. म्हणजे एका अर्थानं काय तर महाराष्ट्रामधला जर इतर ठिकाणचा वंजारी समाज पाहिला तर तो कष्टकरी आहे, शेतीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा हा समाज आहे. जसं यलम समाज शेतीमध्ये कष्ट करून उत्पन्न काढतो त्याच कॅटेगरीमधला हा वंजारी समाज सुद्धा आहे. कष्ट करून आपल्या घामातून पैसा कमावणारा हा समाज आहे. परंतु बीड जिल्ह्यामध्ये मात्र वंजारी समाज काही अशा विशिष्ट लोकांमुळे बदनाम होतोय, ही सुद्धा बाब चिंतनीय आहे आणि त्याच्यामुळं प्रॉपरच्या लोकांनी सुद्धा विरोध केला पाहिजे. परंतु होतं काय की सर्वसामान्यांनी विरोध करायचा, हत्यारासमोर कोणी विरोध करू शकत नाही. जवळपास 1200च्या आसपास काहीतरी परवाने त्या ठिकाणी आहेत मग आणि त्यातले 250च्या 281 काहीतरी असे परवाने आहेत की जे ज्यांच्यावरती कारवाई झाली आता, केसेस झाले आता, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, अशांकडे ते परवाने आहेत आणि राजरोसपणे हे परवाने दिले जात आहेत. मग कुणीही बंदूक जर बघितली तर कुणी घाबरतं आणि ते बंदूक डोक्याला लावून काही करून घ्यायचं म्हणतं काही करता येईल. शेवटी लोकांना जीवाची भीती आहे आणि अशा पद्धतीनं आता हे सगळं चाललं होतं. आत्ता फडणवीस यांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली आणि हे परवाने वगैरे तर रद्द होते असं कळालं. परंतु सर्वसामान्यांची मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होते आणि संतोष अण्णा देशमुख यांची जो खून झाला तो खंडणीच्या माध्यमातून झाला आहे अशी माहिती आहे की 2 कोटीची काहीतरी खंडणीची मागणी होती, 50 लाख काहीतरी भेटले होते, बाकी 1.5 कोटी राहिले होते आणि ते मागण्यासाठीच हे लोक गेले होते आणि त्यातून हा वाद झाला आणि त्यातून हा खून झाला. असं एक सिक्वेन्स धस अण्णांनी, सुरेश अण्णा धस यांनी लावलेलं आहे आणि आपण वारंवार ऐकतोय.
म्हणजे जर एखाद्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं जर वातावरण तयार होणार असेल तर हे कितपत योग्य आहे? आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला अशा पद्धतीचा एक जिल्हा वागत असेल तर गृहमंत्रालय डोळे झाकून काय? हा सुद्धा एक फार मोठा प्रश्न आहे. या मुद्द्यावरती आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली नाही. सेन्सिटिव्ह विषयामध्ये काही चुकून गोष्टी आपल्याकडे जाऊ नयेत म्हणून आपण थोडंसं तो विषय टाळला. परंतु काही गोष्टी ह्या लक्षामध्ये आल्या आणि त्यामुळं आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं वाटलं म्हणून ही माहिती सांगतोय. अतिशय हा वेगळ्या मार्गानं तिथला कारभार चाललेला आहे. फार मोठी आर्थिक उलाढाल त्या माध्यमातून होतीये आणि राजकीय वजन वापरलं जाते. आणि जे रिकामे पोरं बेरोजगार लोक आहेत त्या पोरांच्या हातामध्ये हत्यारं देऊन, मोटरसायकली देऊन, चांगले मोबाईल देऊन, त्यांना एक चांगलं जीवनमान देऊन अशा पद्धतीच्या कारवाया करायला भाग पाडलं जाते. हे निश्चितपणे निंदनीयच आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला हे शोभणार नाही. गृहमंत्रालयानं या बाबतीमध्ये योग्य ती पावलं उचलून महाराष्ट्रातल्या बीड असेल किंवा कुठलाही जिल्हा असेल अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण तयार होत असेल तर ते टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.